सुंदरत उभे विटेवारी सुंदरत उभे विटेवारी सुंदरत उभे विटेवारी सुंदरत उभे विटेवारी
तुकावणे माझे माझे हेची सर्व सुता
नाही एवढं नाही रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी
दान देगा देवा चालमण्याकरता समोर येथे त्र्यंबक माऊली भटुमरा हरिभक्त त्र्यंबक माऊली भटुमरा आणि हरिभक्त परायण पांडुरंग महाराज पांडुरंग दान देगा देवा Oh
हेची दान देगा देवा बेस द्या तुझा विसरण भावा गुण गायिना वडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा जरा ऐकू कमी का संत संग दे सदा गुण गायिना आवडी हेची माझी सर्व जोडी त्याला छेडछाड करू नका अजून तुका म्हणे गर्भवासी सुके घालावे आम्हासी गुण गायिना वडी हेची माझी सर्व जोडी सरळसा डोक्यातले विचार बंद करा मोबाईल पूर्णपणे बंद करा बोलणं बंद करा
डोळे बंद करा, हात जोडून भगवान श्री शंकराचं ध्यान करा. ओम नमो जियाद्या वेद प्रती पाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशो मणि निवृत्ती दासू अवधारी जोजी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. द्यो शांतिः अंतरिक्ष शांतिः पृथ्वी शांतिः आप शांतिः अग्नि शांतिः वायु शांतिः ब्रह्म शांतिः कर्म शांतिः ग्राम देवता शांतिः कुलदेवता शांतिः जन शांतिः मन शांतिः शांतिरेव शांति सामा शांतिरेधि. हरि ओम शांति शांति शांति. पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. जोरात टाळी वाजून सगळेजण भजन करा. विठ्ठल
संत शिरोमणी श्री ज्ञानेश्वर माऊली, तत्वज्ञ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि समचरण पांडुरंगाच्या चरणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मनापासून अभिष्ट चिंतन करीत माळगड या देवस्थानाची आणि या परिसरातील पंचक्रोशीची गोंडेगावची आराध्य उपासना देवता श्रीराम भक्त हनुमानजी, अन्य देवी देवता आणि कुलदेवता भगवान श्री महादेवांना जोरात टाळी वाजवून कोटी कोटी किंवा आहे. हे जे नाव आहे माळगड हे योग्य आहे, बदल करायची काही गरज नाही. महाशिवरात्रीच्या पर्वावरती त्रिभुवनामध्ये भगवान शंकराचा जे जयकार चालू. त्रिभुवना कैलासात तर आहेच, मृत्यू लोकात आहे आणि खाली ते सगळे शिष्य आहेत नागगावला तिकडे येतो. तिन्ही लोकांमध्ये आहे. राक्षसही महादेवाची उपासना करतात, दानव मानवही देवाची उपासना करतात आणि देवही देवाची उपासना करतात. मग आज आपल्या जागरणाचा हा दिवस आहे. 5 दिवस आपण या ठिकाणी पवित्र अशी कथा, जी मनुष्य जन्मातील सर्व दोषाचं निराकरण करते, आपल्या बुद्धीचे आपल्या कर्माचे दोष जी कथा घालवते, ती सर्वश्रेष्ठ श्री शिव महापुराण कथा या 5 दिवसामध्ये आपण सर्वांनी श्रवण केली. यासाठी कथेचे प्रवक्ते आदरणीय हरिभक्तीपरायण गजानन महाराज यांच्या अमृतवाणीतून आपण सर्वांनी ती कथा श्रवण केली. गजानन महाराज एक साधक आहे, उपासक आहे, अभ्यास वृत्ती आहे, संत वृत्तीची सेवा असल्यामुळे त्यांच्या वाणीतून निश्चितच या ठिकाणी भगवंताला आवडेल अशी कथा निश्चितच झाली असेल. आज या जागरणाच्या दिवसाची अतिशय महत्वाची सेवा, गेली आमचा 20-25 वर्ष अतिशय जिव्हाळ्याचा संबंध असणारे हरिभक्तीपरायण, आपण ज्यांना शिवाभाऊ म्हणतो, भुयर यांनी मला या सेवेबद्दल कल्पना दिली. तशी मी त्यांचा शब्द कधी मोडत नाही आणि आज तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. वाटेत येताना आम्हाला गाडीमध्ये भेटले ते हरिभक्तीपरायण नामदेवराव, ज्यांच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला ते श्री भागवतरावजी फुले साहेब. बाकी माझ्या पाठीमागे उभे असलेली सर्व 7 दिवस सेवा करणारी गुणीजन गायक वादक मंडळी, मृदंगाचार्य महाराज, विनेकरी महाराज, ही कुणाच्या संस्थेची विद्यार्थी आहे? आपल्या संस्थेची. छान. सर्वांच्यासाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि पंचक्रोशीतून आलेले सर्व भाविक भक्तजन, माता भगिनी, सगळ्यांना मनापासून अभिवादन. सगळ्याच महाराजावरती कळायला लागल्यापासून सेवा करणारे आणि हार समर्पित करणारे आमचे जानकीराम महाराज, त्यांच्यासाठी एकदा टाळी वाजवा. मी जेव्हापासून येतो तेव्हापासून कोणतेही महाराज असो या बाबाची सेवा कधी चुकली नाही. भगवंत तुम्हाला दीर्घायुष्य देव, सुख समाधान शांती देव. चला सरळ बसा. पहिल्यांदा आपण जसे कीर्तन ऐकतो सध्याच्या काळात तसं आजचं कीर्तन नाही करायचं आपल्याला. हे जागरणाचं कीर्तन आहे आणि जागरण म्हणजे जागी राहणे नाही, जागेपणा जाणीव होऊन जगणे याचं नाव आहे जागरण. तर त्यामुळे मोबाईल वगैरे बंद ठेवा, बोलणं बंद ठेवा, डोक्यातले विचार पहिल्यांदा बंद ठेवा. हा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि हा अभंग माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणार नाही. आणि जर संप्रदायात कोणाच्या पाठ नसेल तर असं समजा तो आपल्या कुळातलाच नाही. त्याच्यामुळे हा अभंग सगळ्यांना माहिती. परंतु अभंगाचा अर्थ इतका खोल असेल याची कधी तुम्ही कल्पना नाही केलेली असेल. किती उंची आहे तुकोबारायांच्या विचाराची आणि त्या विचाराची महाराष्ट्राच्या, देशाच्या, जगाच्या संपूर्ण मानवी जातीला त्याची आज जास्त गरज आहे. देव काय, देवाच्या बाबतीत काय, महाराजांनी किती दक्षता पाळली. पांडुरंगाचं नाव घेतलं नाही, विठ्ठलाचं नाव घेतलं नाही, कोण्या देवाचं नाव घेतलं नाही, देवा म्हणले. काय म्हणले? हो, बुद्धीने कुणी ऑब्जेक्शन घेतलं असतं की तुम्ही विठ्ठलाला देव मानता का? विठ्ठल तर महाराष्ट्राच्या बाहेर माहिती नाही लोकांना. जगाच्या देवाच्या बाबतीतले भांडणे तुम्हाला माहीत असू दे. हे जेवढं जग आहे
हे सगळे महादेवाला देव मानत नाही. अर्धे रामाला मानतो, अर्धे अल्लाला देव मानतो, काही बौद्धाला देव मानते, काही ख्रिश्चनाला देव मानते. म्हणजे देवाच्या बाबतीत जगाचं एकमत अजून झालं तर नाहीच, पण प्रचंड वाद आहेत त्यांचे. आणि आपल्या संप्रदायात जर पाहायला गेलो तर शिव, शैव आणि वैष्णव, आडवे गंध का उभे गंध याच्यावर मारामाऱ्या सुरू आहे. वारकरी संप्रदायात तत्वज्ञान इतकं श्रेष्ठ आहे की सर्व धर्माला सांभाळून निर्गुण तत्वाला अबाधित ठेवून केवळ आत्मस्वरूपाचा उदो करून सर्वांना समाविष्ट करणारा विश्वाच्या पाठीवर एकच संप्रदाय, त्याचं नाव आहे वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी संप्रदायामध्ये जी अभंग आहेत ती माणसाचं जीवन बदलून टाकतात. दुर्दैव असं आहे आपलं, ते आपण ज्या महाराजांना कीर्तनाला बोलवतो ते महाराज अभंगातले अर्थ सांगत नाही लोकांना. ते टाळ्या वाजवा म्हणून, पैसे भेटावं म्हणून, लोकांनी परत तारखा घ्यावा म्हणून ते मनाचं सांगत राहते तुम्हाला. सासू, जवाई, अमुक तमुक, हे झालं ते झालं, संसारातल्या पांचट कहाण्या सांगितल्या की तुम्ही पहिलेच तर पांचट झालेले. आणि मग तोच विषय आला की बरं वाटतं. दारूल्याला दारू भेटली की बरं वाटतं, गांजाट्याला गांजा भेटला की बरं वाटतं, चाभऱ्याला चाभरा भेटला की बरं वाटतं. तसं टिंगल जगण्यात लोकांना पुन्हा टिंगल केली की बरं वाटतं. हे सूत्र वारकरी संप्रदायातल्या काही महाराजांना घेतलं आणि अभंगाचे अर्थ तुमच्यापर्यंत कधीच येत नाही. जसं केंद्र सरकारचा खूप निधी असतो, खूप धान्य असतं, पण ते गोरगरिबासाठी असतं आणि मधल्या डोकेबाज सिस्टीममुळं ते गरिबाच्या घरात जसं जात नाही तसे तुकोबरायाचे, माऊलीचे अभंगाचे अर्थ त्या सामान्य माणसाला, त्या महाराज लोकांच्या डोक्यामुळे येत नाही. एक कीर्तन मुक्त करू शकतं माणसाला, एक चिंतन मुक्त करू शकतं, समाजाची बांधणी अभंग करू शकतो. त्यामुळे हे सगळं बाजूला ठेवूया आपण आणि आजच्या दिवशी देवाकडे मागणं मागायचं असतं. आपल्या संप्रदायाची पद्धत आहे. पहिल्या दिवशी मंगलाचरण करावं, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, पाचव्या दिवशी, सहाव्या दिवशी महाराजाच्या मनात येईल ते लोकांना सांगावं, अभंगात आहे ते सांगावं. सातव्या दिवशी मात्र ज्यांनी काम केलं इथे या मंदिराच्या उभारणीपासून ज्या ज्या सत्पुरुषांनी, ज्या ज्या भक्तांनी इथे योगदान दिलं असेल, मग तो पैसाच का नाही, जे जे केलं असेल, अन्नदान केलं असेल, फराळाचं घेतलं असेल, सेवा केली असेल, झाडून काढलं असेल, रांगोळी घेतली असेल, काही नसेल तरी ऐकायला आला असेल, शोभा आणली असेल, गायलं वाजवलं असेल, सांगितलं असेल, या सगळ्या जणांना व्यवस्थितपणे आजच्या कीर्तनकारांनी देवाकडे या सगळ्यांच्या भऱ्यासाठी काही मागणं मागायचं असतं. पण ते मागणं संसारातलं नसतं. कीर्तनकाराकडून लोकांना विहिरीला पाणी लागन, बोरला पाणी लागन, कुणाला लेकरू होईन, असल्या फालतू गोष्टी ह्या मंडपात कधी करायच्या नसतात. त्याचा आणि याचा काही संबंध नसतो. रस्ता करायचा, महाराजाकडून रस्ता होत असतो का? त्याला कोणतरी आमदार असावा लागतो, लोकप्रतिनिधी असावा लागतो. या ठिकाणी लाईटाची सोय नसेल तर आमदाराला भेटा, खासदाराला भेटा, ते करतील. महाराजाकडून ते होत नसतं. पाण्याची सोय करायची असं तर लोकप्रतिनिधीला भेटा. महाराज करणार आहे का? ते बाळकरी करणार आहे का? आपल्या जर वर्गाने लावल्या, इथून पुढे जर असा उलटा काळ आणला की जो कीर्तन करीन त्याला 10,000 रुपये वर्गणी द्यावा लागेल. एक कीर्तन झालं तर मग मला जो चाल म्हणून त्याला 2,000 रुपये द्यावा लागेल. एक माणूस चाल म्हणणार नाही. त्यामुळे आपल्यामुळे सामाजिक स्थिती बिघडणार नाही याची जबाबदारी पुढच्या कीर्तनकारानं, शिकलेल्या कीर्तनकारानं, समाजाच्या पुढे उभं राहणाऱ्या लोकांनी बुद्धीचा आणि आपल्या पाठीमागे असलेल्या परंपरेचा थोडासा ताळमेळ, थोडासा समन्वय, थोडीशी उपासना ठेवून समाजाला बोललं पाहिजे, हसवलं बी पाहिजे. समाजाला विषण्णही करता येत नाही, पण समाजाच्या गळी उतरण इतकं सोपं खाली येऊन सांगितलं पाहिजे. मी किती अभ्यास केला हे सांगण्यासाठी मी तुमच्याजवळ आलो नाही, मी किती श्लोक पाठ केले ते सांगण्यासाठी उभा राहिलो नाही. या अभंगात जे आहे ते मला तुमच्यापर्यंत पोहोचायचं. त्यासाठी पुन्हा एकदा अलर्ट, सावधान, तुम्ही शांत आणि सरळ बसा. त्याचं कारण असं आहे की तुमचे जेवण व्यवस्थित झालेले, स्वयंपाक चांगला होता, मंडप छान आहे, गार वारा येतो, गाणारे वाजवणारे चांगले, निद्रा देवी प्रसन्न होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून कीर्तन 7 ते 9 ठेवायचे आणि 9 नंतर जेवण ठेवायचे, तेव्हा सगळे जण येतील. आणि जेवण का ठेवायचे जबाबदारीनं बोललं पाहिजे. कोणी बोलतच नाही.
सगळ्या गावाला परिसराला जेवण का द्यायची? जेवण याच्यासाठी द्यायचं असतं की बाबा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे, तुमच्या सगळ्या महिला मंडळीचा स्वयंपाक करण्यात वेळ जाऊ नये, ऐकणाराचा खाण्यापिण्यात वेळ जाऊ नये, घरी जा तिथं स्वयंपाक करा, त्याच्यासाठी आम्ही तुमची व्यवस्था करतो, पण तुम्ही ऐकायला या यासाठी भोजन असतं. पण होतं उलट. लक्षामध्ये ते जेवण केले की जे फरार होते तर दुसऱ्या दिवशीच्या पंक्तीला सापडते. आता कोणी याच्यावर टीका करेल, अरे पण जेवण दिले कशासाठी? घरी रोज जेवत नाही का आपण? आपल्या घरी रोज जेवतो ना. तुम्हाला जेवण देण्याचा उद्देश हा होता की तुमचा वेळ तिकडे जाऊ नये, तुमचा वेळ याच्यामध्ये ऍडजस्ट व्हावा. चला इथून पुढे असंच करायचं. कीर्तन ऐकल्यावर जेवण ठेवायचे. पहा मग कशी गर्दी होती, कारण त्याला नाईलाजानं ऐकावं लागतं. काय करावं लागतं? कारण कीर्तन झाल्याशिवाय कोणती बसणार नाही. पश्चिम महाराष्ट्र हुशार आहे, इकडे सगळ्या कीर्तनाच्या वेळा 7 ते 9, त्याच्यामुळे जेवण झाले की 10 वाजता आपापल्या घरी निघून जाते. असं 9 ते 11, मग घरी जायला 12, आम्हाला घरी जायला 2:30 3:30, काळाच्या नुसार आपण बदलला पाहिजे. चला, तुकोबारायांच्या मागणीतून हा अभंग आहे, मागणीपर या प्रकरणातला, आणि देव कळाल्याच्या नंतर, भेटल्याच्या नंतर लिहिलेला अभंग आहे, अगोदर नाही. अगोदर देव भेटला नाही का आपली यादीच असते देवाकडे. हे प्रभू रामचंद्रा, बैलदे 15, शेटदे मुरंडी, पुरदे खंडे, अशा फालतू गोष्टी वारकरी संप्रदायात कधीच आणायच्या नाही. म्हणून हेची चकारात्मक शब्द वापरलेला आहे. मला दुसरं काहीही देऊ नको, हेची दान देगा देवा. मला तुझ्याकडनं असं काही पाहिजे की फक्त तू कधीच माझ्या बुद्धीतून बाजूला नाही गेला पाहिजे. मला तुझा विसर नाही काढला पाहिजे. तुझा विसर. आता गंमत अशी आहे, अख्खं जग भोगात गुंतलेले, पैशात गुंतलेले, वासनेत गुंतलेले, आणि हे विलक्षण संत आहेत की हे म्हणते तुझा विसर न व्हावा. मग अशी काय गडबड आहे देवामध्ये? कोण देव आहे हा? को जाना ती देव हा? मग त्यासाठी आपल्याला चिंतन करायचं. देव नावाची व्याख्या पाहत अशी छान. आज आपण ज्यांच्या दरबारात बसलेलो आहोत हे भगवान श्री महादेव शंकर, हे मूळ स्वरूप आहे पूर्ण ब्रह्मांडाचं. पूर्ण ब्रह्मांडाचा सुरुवात आहे, सुरुवात. आदिनाथ उमा बीज प्रगटले, हे बीजवई आहे ब्रह्मांडाचे. सगळे देव इथून, धर्म इथून, संत इथून, पंथ इथून, मानव इथून, दानव इथून, सृष्टी इथून, पंचमहाभूत इथून, काळ इथून, जन्म इथून, राहणं इथून, आणि मरून गेला की जायचं. म्हणजे लोकांना महादेव म्हणजे दगडाची पिंड वाटली. शिकलेले माणसं शंका घेतात, काहीतरी बोलतात, भोळे बाबळे पूजा करतात. त्या दोघातलं अंतर आजच्या कीर्तनानं नक्की जाईल. महादेव म्हणजे दगडाची पिंड नाही, ते प्रतीक आहे. महादेव म्हणजे कोण? शिव म्हणजे कोण? तर मूळ आहे ओंकार ब्रह्म. हेही नाव त्याला शोभत नाही, वेदांताच्या प्रक्रियेत आपण त्याला ब्रह्म म्हणतो. मग ब्रह्म म्हणजे कोण? ब्रह्म म्हणजे बीज संपूर्ण सृष्टीचं, आणि त्या बीजाच्या अनुषंगानं त्या बीज, आता बीज म्हणलं की त्याची लही होणार, छाया होणार. मग त्या ब्रह्माची पडलेली जी छाया आहे तिचं नाव आहे माया. ब्रह्म आणि माया सुरुवात अशी आहे. हे समजत नाही लोकांना, ब्रह्म काय माया काय. मग त्याचं दुसरं नाव दिलं महादेव आणि पार्वती. प्राकृत भाषेत त्याला असं म्हणतात विश्वर आणि देवी. म्हणजे आपल्याला समजत नाही मग मूळ काय आहे ते. मग आपण काय म्हणायचं? महादेव आणि दुसरी पार्वती. मग जेवढे जेवढे ईश्वर झाले ते देव. मग राम महादेवच, पार्वती सीता म्हणजे पार्वती. आता पुन्हा एकदा वापस या, म्हणजे तुमच्या डोक्यातला भ्रम जाईल. महादेव म्हणजे दगडाची पिंड नाही, महादेव म्हणजे माझ्या आत्म्याचं स्वरूप, माझं स्वरूप, ब्रह्मांडाचं स्वरूप. आणि मला शेवटी जिथं जायचंय ते माझं अंतिम ठिकाण शिव. मला तिथे जायचंय. तुम्हाला पटो अथवा न पटो, समजो न समजो, मेल्यावर लोक म्हणतात ते काल 4 वाजता शिव झाले. काय झाले? शिव झाले. मग शिव म्हणजे कोण? शिव म्हणजे दगडाची पिंड नाही. चला आता आपण दर्शनाला गेलो. कशी दिसते ती पिंड? अशी गोल दिसते अशी. ती आहे माया. आणि ज्यामध्ये जे लिंग आहे ती आहे ब्रह्मशक्ती. म्हणजे त्या दोघाच हे दुसरं रूप आहे, तिसरं इतकं काही नाही.
फक्त कळलं की मजा येतो मला. चला, शिव हा शब्द कसा तयार झाला, शिव का म्हणायचा, काय भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिणो. विश्वास आणि श्रद्धा हे दोन त्याची नाव आहे. ते कळण्यासाठी आपण जरासे जाऊया. शिव म्हणजे काय, हे गाव आहे डोंडेगाव आणि याच्या शेजारी कोणतं गाव आहे, असोला. मला सांगा आता खरं बोला, जगात जमीन कोण्या गावाची असते का, नसते. जमीन जमिनीचीच असते. खरं सत्य हे ज्ञान आहे. तिला हे माहित बी नाही वाशिम कुठे येईन, हिंगोली कुठे येईन, याचे किती प्लॉट येईन, त्याच्या नावावर किती येईन, स्क्वेअर फूट किती, ते तुमचेच कार्यक्रम आहेत सगळे. तिला काही घेणं देणं नाही त्याच्यावर, ती अखंड आहे. पण तुम्ही आसोल्याच्या लोकांनी आणि गुंडेगावच्या लोकांनी नेहमी नेहमी एकमेकाच्या वावरात जाऊ नये, भांडणं करू नये, मारामाऱ्या करू नये, कुणं होऊ नये म्हणून पहिल्या काळामध्ये दोन्ही तहसीलदारांनी आणि दोन्ही गावाच्या लोकांनी लोकांना सक्त वॉर्निंग दिली होती की आता आम्ही रेषा मारतो इथं. बरोबर गोंडे गावाच्या आणि आसोल्याच्या मध्यभागी कोतवाल होते तेव्हा त्या सांगितलं फिरा असे गोल. मग त्याने अशी बरोबर तिकडं अर्ध सोडलं, इकडं अर्ध सोडलं आणि मधात अशी रेष मारली आणि तहसीलदारांनी सांगितलं की गोंडेगावच्या लोकांनी इकडं पाय टाकायचं नाही, आसोल्याच्या लोकांना सांगितलं तुम्ही इकडं पाय टाकायचं नाही. मला सांगा त्याला काय म्हणते, यस. म्हणजे जिथं जोडल्या जात त्याचं नाव आहे शिव. जाऊ द्या, तुमच्या जीव आहे की नाही, आहे की नाही जीव, का तो बी नाही, तुमच्या जीव आहे या शरीरात आहे, तो आलेला आहे आणि 100% एक दिवस जाणारच आहे. मग आता हा जो तुमचा जीव आहे हा तुम्ही लय जणांना लावून पाहिला आतापर्यंत, समजत नसल्यामुळे लावा. कशामुळे लावा, हो माणसाला समाधान नसलं की ते दुसऱ्यावर खर्च करत असतो. बरं वाटलं नाही की प्यायचं, बरं वाटलं नाही की पाजायचं, बरं वाटलं नाही की खर्च करायचे. आता हे जो जीव आहे तुमच्यावाला, या जीवानं आतापर्यंत काय काय कला केल्या बाबा. जेव्हा कळत नाही तेव्हापासून शरीराला जीव लावा. कुठं जीव लावला, हो माणसाला जीव लावते. केस बिस भांग खांगवा शर्ट बेल्ट बिट बूट बीट आणि राहिले पाहिजे, ऍटिक राहिले पाहिजे माणसानं. मग त्याला करमत नाही एकट्याला म्हणून त्याच्या पुढे पहिल्यांदा करमायला कोण देते, माय. कोण असते त्याला, माय. माय म्हणजेच माया. तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, ब्रह्म माया, विश्वर देवी. म्हणजे जे ब्रह्म ती माया, जे ब्रह्म ते शिव, जी माया ती पार्वती, जे ब्रह्म ते राम. राम केवळ परब्रह्म आहे. राम कृष्ण नाम हे दोन्ही साजिरी. आणि सीता कोण, मग विसरले का, सीता कोण, पार्वतीच ना. म्हणायचं फक्त सीता आहे कोण, पार्वती. याच्यात काही बदल आहे का आता, नाही. मग तुम्हाला हे समजायचं नाही. मग विठ्ठल म्हणजे महादेव, म्हणजे विठ्ठलाच्या डोक्यावर परब्रह्मलिंगम भजे. म्हणजे विठ्ठल म्हणजे कोण, महादेव. आणि मग रुक्मिणी कोण, पार्वती. आत्ताशी जरासं लिंक लागेल. आता हेही समजत नसून तुम्हाला, बरेच लोक येत नाही कीर्तनाला, तर आपला बाप म्हणजे महादेव. आपला बाप म्हणजे कसं काय, जसं महादेवामुळे सगळं झालेलं आहे तसं तुमचं आता जे दिसतं ते कोणामुळे झालेलं आहे. बेट्या पैसे आता आहे तुझ्याजवळ, अक्कल आता आहे, शहाणपणा आता आहे. पप्पा नसते तर तुमचा कार्यक्रम डब्यात गेला असता, कुठे गेला असता. मग ते महादेव ब्रह्मांडाचा भावी असेल मालक, आणि तुमच्या सृष्टीचा मालक कोण आहे, तुमचं जे नेटवर्क आहे भागवतराव, त्याचं मालक कोण आहे, बाप. आणि मग माय कोण आहे, आणि मग हे समजून घ्या ना, तुम्हाला तुमचा बाप महादेव आहे आणि माय पार्वती आहे इतकं जर समजलं तर सगळे पैसे वसूल झाले सत्य. महादेव वेगळा दिसतो, माय वेगळी दिसते, याच्यात बरेच जण बापाला बोलत नसतील. त्याला कसा महादेव पावणार आहे, महादेव म्हणजे बाप आहे. महादेव कोण आहे, बाप आहे. ज्याला बाप नाही समजलं तर महादेव कसा समजन. तो मराठी भाषेतला शब्द आहे, त्याला म्हणलेला आहे महादेव. महा म्हणजे मोठा, मा म्हणजे मा, जुनी भाषा आहे ती. कोणता देव येतो, महादेव. आणि पुन्हा कोणाचा आहे, माझा देव. म्हणजे तुमचा बाप कोण आहे आता, मग तुमचा बाप महादेव आहे असं तुम्हाला आतापर्यंत वाटलं का,
वाटलं का खरं सांगा, कबूल करा, मग तुम्हाला हा महादेव कधीच भेटणार नाही. कारण तो वेगळा नाही, तो काय नाही, हो त्याच्या रूपात फरक पडलाय, फक्त ट्रान्सफर झाले, बदल झाला. डीपीवर 1000 व्होल्टेज असते, साध्याचं 340 असते, आपल्या याच्यामध्ये आले 100-150 असते, ते मोबाईल मध्ये टाकलं की 1.0 होऊन जाते. असं बारीक आलं. पण मग करंट कोणाचं, करंट कोणाचंच नसतं. करंट डीपीचं नसतं, कोण्या गावाचं नसतं, इंजिनियरचं नसतं, लाईनमनचं नसतं, मीटरवाल्याचं नसतं, आकड्यावाल्याचं नसतं, लाईनीचीच असती. तशी सत्ता आणि सत्य फक्त ईश्वराचं स्वरूप असतं. तुमचं माझं कोणाचं नसतं. म्हणजे आपला बाप कोण आता मग महादेव. मग महादेवाकडे येताना अगोदर आपल्या बापाच्या पाय पडाव, मग हे महादेव पावणार. माय कोणी पार्वती. मग पार्वतीला त्रास देणारे किती जण असतील. पार्वती जर नाराज असेल तर तुम्हाला पैसे कसे भेटणार, देवी कशी भेटणार, हे तुम्हाला समजत नसन तर मग नवरा म्हणजे महादेव आणि बायको म्हणजे पार्वती. आपली बायको पार्वती आहे हे जर आजच्या समाजाला कळालं तर एकही बलात्कार होणार नाही. त्याला असं सांगा, असं उलट सांगत जाऊ नका. बायको कोणी आपली पार्वती, तिच्यात लय ताकद आहे. जसं ओ म्हणतो योगी काय म्हणतो ओ, आणि पार्वती नुसतं ओ म्हणू द्या, मग लांबच राहू द्या. कोणाच्या बायकून आता नुसतं उठा, नुसतं म्हणा ओ. जर ये नाणे टेकला माणसांचं तुम्हाला बायको नसतं काही. ओची ताकद कळाली का आज तुम्हाला, मग लांब राहू द्या. नुसती पार्वती उठल्या तुमची आणि नुसतं ती म्हणा ओ घाली लोटांगण बंदी. कोणाची ताकद आहे, ओची ताकद आहे. बऱ्याच जणी बरेच महादेवाचे येडे झालेले येते भिलनी पाहिजे. गेलं बायको सोडली, माय सोडली, बाप सोडा, बहीण सोडली. नुसतं ओ म्हणलं की माणसं बहिणीला बोलत नाही, ओ भावाला बोलत नाही, ओ माईला बोलू देत नाही. इतका ओ खरा. आता ही समजत नसून तुम्हाला, उजवा अंग आहे महादेव आणि डावा अंग आहे पार्वती. ही उजवा नागपुरीचा स्वर आहे महादेव आणि डावी नागपुरी आहे पार्वती. ही पार्वती म्हणून ही सकाळी एकदा दोन भांडे केले की दिवसभर बसून राहती, सगळं यालाच करावं लागतं. पण हे कोणी महादेव आहे, माणूस आहे. माझा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असला तर तुम्ही यानं गालात मारून पहा, कमी लागत, कारण मी बाईचा हात आहे. आणि यानं मारून पहा, मग समजून की महादेव कोणी. आणि जास्त साक्षात्कार करून घ्यायचा तर दुसऱ्याच्या तोंडात मारा, मग पहा कसा पंगाने भेटतो. हेच लोकांना समजत नव्हतं. मग शिकलेले लोक एका ठिकाणी बसले आणि ते देवाबद्दल तिरस्कार करायला लागले. मग शास्त्रज्ञांनी काय सांगितलं, पावर. शास्त्रज्ञ काय म्हणले याला, पावर करंट. आंदोलन करंट मंडपामध्ये पण आर्थिक शिवाय लाईट लागत नाही. काय लागते त्याला, मग कोण मोठा आणि उजड कोणाचा, मग पावरचा बी नाही आणि आर्थिंगचा बी नाही. दोघं एका ठिकाणी आले की प्रकाश पडतो. तसे दोन नवरा बायको एक झाले की संसार सुखाचा होतो. दोन गुरु शिष्य एक झाले परमार्थ सुखाचा होतो. आणि देवभक्त एक झाले की जीवन कृतार्थ होतं. हे वेगळं नाही, काय नाहीये. ऐसा नटनाट्य खेळ स्थिर नाही. हे दोघं जण तेच येते, फक्त तुम्हाला समजत नाही. तर तुम्हाला का समजत नाही ते मी सांगतो. चला मग आता तुम्हाला शिवाचा परिचय करून देतो. दोन्ही गावाला जोडणे याचं नाव काय आहे, शिव. तसं जीव असो आणि देव असो, या दोघाला ज्या तत्वज्ञानाने जोडल्या जातं त्याचं नाव काय आहे, शिव. नाही कळणार तर पुढचा ऐका. स्पर्धा असतात खेळामध्ये, शेवटचा डाव असतो, 4-5 हजार बक्षीस असते. थोडासा बेस द्या. आणि एक जण पुढे पडतो, एक जण मागे राहतो. जो पुढे पळणार आहे त्याचे मित्र म्हणतात पळ, पण जो मागे पडलेला आहे त्याचे बी मित्र काय म्हणतात, अरे कसंही कर पळ, पण त्याला जाऊ शिव. आणि मंदिरातला कोण, म्हणजे तुम्ही जन्माला आले, माणसं झाले, मरणारी 100%.
काय करायचं ते करा, पण त्याला जाऊन त्याच्याशिवाय तुम्ही विजयी होणार नाही. तुमचा जन्म वाया जाईल. कारण तुम्ही मूळ स्वरूपात कुठे जा, जिथून आले तिथपर्यंत. त्याचं नाव काय आहे? शिव. नाही समजणार त्याला दोष असते ना आपले घरचे. हे महिला मंडळ 4 दिवस बाजूला बसत असतं. छोट्या छोट्या लेकराला कळत नाही. मग ते पळत जातं, तिच्या अंगाला हात लावतं. ती काय म्हणते, हा मला शिवला. म्हणजे काय? ती विटाळत आहे आणि हे पवित्र आहे. पवित्र आणि अपवित्र दोन्ही ज्याच्यातूनच बाहेर येतं त्याचं नाव काय आहे? म्हणजे या जगात दुसरं तिसरं काहीही नाही. अजूनही सांगतो तुम्हाला, एक 35-40 वर्षापूर्वी काही लोक विहिरीवर पाण्याला आले की भांडणं लागायचे. लोक म्हणायचे, हा आमच्या पाण्याला शिवला. मग ती गुन्हा दाखल करायची, 18. आता बंद झालं. म्हणजे काय? अस्पृश्य आणि स्पृश्य, म्हणजे बरं आणि वाईट हे ज्याला काही नाही त्याचं नाव काय आहे? शिव. अजूनही नाही कळणार. तुम्ही सगळेजण कपडे वापरता, पण दुकानात जाऊन 5 मीटरचा कपडा नाही ना अंगावर घेत. तुम्हाला टेलरकडे जावं लागतं. आणि टेलर मग मापात कापितो कपडे. कशात कापितो? हो, जर कपडे मापात कापले तर मग असं माणूस एकदम देखना दिसतो. आणि अंदाजे कापले की मग बाई एकीकडं, हे एकीकडं, हे एकीकडं, गबाळा दिसतो माणूस, गबाळा. म्हणून 1 नूर आदमी आणि 10 नूर कपडा. माणसात एकच पट ताकद आहे, पण कपड्यात त्याची ताकद कशी दिसती? 10 पट चांगली दिसते. मग कपडे व्यवस्थित शिवावं लागतात. तर तो 5 मीटरचा कपडा टेलरकडे घेऊन गेल्यानंतर महादेवाच्या मंदिरात जे भजन सुरू असतं ते टेलरच्या मशिनीत बी सुरू असतं. दिवसभर कोणी आले की टेलरला म्हणतो, माझा शर्ट शिव, पॅन्ट शिव. आणि तुम्ही बेल आणता महादेवा काय म्हणता? शिव. म्हणजे झालेले जे तुकडे बुद्धीचे, वासनेचे, मनाचे, जगण्याचे जे तुकडे झालेले आहेत ते टेलर जसा शिवतो तसं सद्गुरु त्या भेदाला बाजूला करतो. आणि मग म्हणायचा, हरिहरा भेद नाही नका करू, अखंड अखंड धागा, असं त्याचं रूप आहे. अजून कळण्यासाठी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतो. हा जो भेद आहे आपल्याला जो कळत नाही त्याच्यात तुमचा दोष नाही, नाराज होऊ नका. तुम्हाला जो भगवंत कळत नाहीये, जो देव कळत नाही, त्याचं कारण तुमचा फार मोठा दोष नाहीये. कारण आपला जन्म अविद्येत झालेला आहे. कशात झालेला आहे? अविद्याचा दुसरा अर्थ होतो अज्ञान. समजत नसेल तर अंधार. काय म्हणायचं? अंधार. आणि अंधारात माणसाला व्यवहार करता येतो का? अंधारात पुष्क दिसतं का? आम्हाला अंधारात रस्ते दिसतात का? हे जसं अंधारात दिसत नाही तसं अज्ञानी माणसाला जीवनातलं सत्य दिसत नाही. मग तो कशात फसला ते पण तुम्ही आज पहा सगळेजण. हे बघा, माझ्या समोर लाईट लावलेला आहे. लाईट लावला म्हणून माझ्या देहाची पाठीमागे काय पडली? बघा सगळेजण, काय पडली? छाया पडली. आता ही माझं अभिन्न अंग आहे, म्हणजे मला सोडून राहू शकत नाही. तुम्ही कोणी भेटा, मला ओळखी करा, दोस्ताना करा, मला जीव लावा, ती तुमची होणार नाही. काय होणार नाही? कळलं तुम्हाला माझं बोलणं? या परंपरेवर भारतीय संस्कृती अधिष्ठित आहे की स्त्री कुणाचीच नसते, ती फक्त पतीचीच असते. कारण ती अभिन्न अंग आहे, म्हणून तिला अर्धांगिनी म्हणतात. काय म्हणतात? हो. आता बघा, ती माझ्या सोबतच आहे, मला जराशी सोडित नाही. मी बसलो ती बसते, मी उभा राहिलो ती उभी राहते, मी चालायला लागलो ती चालते, मी वरात केला ती वरात करते. पण तिचा आणि माझा कधी संग होत नाही. गंमत आहे. काय होत नाही? संग होत नाही. त्याच्यामुळं हिच्यात बेजारी आहे आपली. हिच्याकडे पाहून, आता हिच्याकडे पाहून हे खालीवर दिसतं म्हणून जग फसतं. आणि मग याच्यातच लोक तुमचा गैरफायदा घेते. सगळे बुवा, बाबा, धागे, दोरे, गंडे, धर्म, अधिष्ठान, देवळं, पूजा, पात्या, हे सगळं ह्या आधारातल्या माणसासाठी. पण त्या माणसासाठी हो. आणि ते म्हणते तुझी सावली आम्ही गायब करू. काय म्हणते? सावली म्हणजे दुःख, छाया म्हणजे माया. काय झालं रे बाबा? माझं काम होत नाही. काम होत नाही म्हणजे घेऊ माणूस समजून घेतो हे गुतलेला आहे. काय झालेला आहे? तो शहाणा माणूस काय समजतो? हा येडा आहे. येडा आहे म्हणल्यावर तो त्याच्यावर लगेच हात मारतो की तुला पूजा करावं लागते नाशिकला.
त्याला खर्च येतो 10,000. काय येतो? वेटर घाबरतो. मग माझं काम चांगलं होईल का? होईल म्हणतो. मग आजपासून ध्यान देऊ नका मी तुमच्याकडे काय बोलायला लागलो. माझं कीर्तन ऐकताय तुम्ही. मला जगाभर बोलायची सवय लागलेली. विश्वशांती केंद्र कोण्या जातीला नाही, कोण्या देशाला नाही, कोण्या समाजाला नाही, तर मानवाला बोलायची सवय लागलेली आहे. धागे, दोरे, गंडे, सोंग, ढोंग, नाटक, आंघोळी, कुंभमेळा हे सगळं थोतांडे. कारण ते कार्यक्रमच खोटा आहे. ती कार्यक्रमच खरा नाही. पण त्याला कोणी काय म्हणतं, आम्ही याला मारू. कसा मारणार आहे? या सावलीला नष्ट करण्यासाठी पेट्रोल टाकून मारणार आहे का सावलीला? खरं काय? मारा बरं तुम्ही. तिच्यावर गोळ्या घालणार आहे का? तिचा खून करणार आहे का? तिला तलवारीला कापणार आहे का? तिला काय करणार आहे तुम्ही? तुम्ही तिला काही करू शकत नाही. म्हणून अशा अंधारात, अज्ञानात गुंतलेल्या, भावनिक झालेल्या लोकांना लवाड लोक लुटीत राहतात. काय करत राहतात? हो, नुसते महाराजच का? नाही नाही नाही, प्रत्येक ठिकाणी लुटीत असतात. जराशी अक्कल आली की तो अंधारातल्या माणसाला लुटीतो. ह्या माणसाचं जर दुखायला लागलं आणि जर दवाखान्यात गेले आणि खरंच जर 2 रुपयाच्या गोळीत राहत असलं तर तो त्याचे 2,000 रुपयेच काढणार. कारण ते उजेडात आहे आणि हा बिचारा अंधारात आहे. म्हणून अंधाराचा नाश करण्यासाठी संत जन्माला आलेले. इथून पुढचे कीर्तन लोकांना खड्ड्यातून बाहेर काढण्यासाठी करा. खड्ड्यात लोटायसाठी करू नका. कुठं फेडसानी पाहतो ते आवडी खड्ड्यात पडलेले. त्याला समजत नाहीये काही. त्याला हा देव मांडलाय, तो देव मांडलाय, तो देव मांडलाय, तो देव मांडलाय. 30 कोटी देव मांडले. ते किती मांडले? त्याच्या डोक्यातलं सगळं काढून टाका. एकच असतो देव. कोण असतो देव? एकच असतो देव. एकच कसा असतो? 2 नसतात म्हणून एकच असतो. काय गंमत आहे? 2 जन्माला आले नाही, 2 नसतात. दोघाची उत्पत्ती पहा, मूळ पाहत असतो. चला, एक म्हणजे कोण? एक म्हणजे पहिला आहे झिरो. तिचं नाव आहे माया. आणि ती जी आडवी काढी का, तिचं नाव आहे ब्रह्म. या झिरोला, ह्या काडीमुळे किंमत आहे. तसं ह्या मायेला या संसारामध्ये देवामुळे किंमत आहे. म्हणजे बाईला नवऱ्यामुळे काय आली? असं सोपं सोपं समजून घ्यायचं. नवरा नसेल तर तिचं जीवन कसं आहे? शून्य आहे. तसं देव नसेल तर माया कशी आहे? शून्य आहे. ब्रह्म नसेल तर माया कशी आहे? शून्य. मग नीट ऐका आता. एक आहे झिरो आणि एक आहे उभा असलेला. म्हणून माणसाला उभं राहून कमावं लागतं. पण सगळा स्वयंपाक बायकोलाच करावा लागतो. तुम्ही काही करू शकत नाही. पण मग जर बाया म्हणल्या आम्हीच करतो तर तुम्ही आणू शकत नाही. देवाना अशी बेस्ट सांगड घातलेली आहे. ज्याला आणता येतं त्याला करता येत नाही, आणि ज्याला करता येतं त्याला आणता येत नाही. काय देव ते ज्याला आणता बी आला असतं करता बी आला असतं ते नवऱ्याजवळ राहील ना. अलग लक्षामध्ये ते अवघड व्हायला लागला कार्यक्रम. माझा नीट ध्यान घेऊन घ्या. गडबड करू नका. लय बेस्ट आहे. देवाचा कार्यक्रम आहे हा. आणि तुम्हाला तिथंच जायचंय. पुन्हा मेल्यावर तुम्ही कुठं म्हणता? कोणाच्या घरी गेला? माझा इथंच ऐका ना. मेल्यावर कशाला जातो देवाच्या घरी? आपण जित्यापणी देवाच्या घरी जाऊया. मग आता चला, हे सगळे कार्यक्रम अंधारातले. कशातले कार्यक्रम आहेत? हो, अंधारात बिचारी गडबडायला लागली. त्याला देव कळणार ना नेमका. मग आता चला, हा जो शून्य आहे ही माया, आणि जो काठ उभा आहे तो कोण आहे? म्हणून त्याला म्हणायचं देव का हो विटेवरी उभा उभा. देव का हो विटेवरी उभा उभा. उसू नका बाई वेदासी काही कळलेची नाही. शेष शिनला झाल्या सहस्र जिभा जिभा. देव का हो विटेवरी उभा उभा. अरे भल्या माणसा, जे शेषाला कळालं नाही ते माणसाला केवी कळे? बुद्धिमत्ता माझ्या माणसाला कसं कळणार? ते कळणार नाही. म्हणून आता तुम्हाला कळायला लागलं बघा. म्हणजे देवाची माया म्हणजे कोण? शून्य. म्हणजे संसारात काही हाताला लागत नाही. तुम्ही या झिरो काही खेळा, एके दिवशी सगळं काय होतं? हो, काही करा. राजकारण करा, इमानदारी करा, लबाडी करा, पैसा कमवा, हाताशी काही येत. त्याचं नाव काय आहे? शून्य. झिरो. काय नाव आहे त्याचं? हो, जीव चालला आता काय राहिले त्याचं? त्याचं नाव काय आहे? झिरो.
म्हणून तो एकामुळे त्या झिरोला किंमत आहे. मग त्याचा कोण होतो? एक. ऐका ना आता, दोन जन्मालाच नाही आले म्हणून कधी द्वेष करू नका, द्वेष करू नका, मत्सर करू नका. कारण दोन नावाची सिस्टीमच नाहीये. दोन होतो कोण? अरे 1+1, 1+1. एकाला डबल 1 म्हणलं की त्याचे काय होतात? हे येड्याचा बाजार शहाण्याच माणसाला कळू जाणे. आपल्या लक्षात मोठी गॅंगोची मेक आहे याच्यात. दोन नावाची सिस्टीमच नाही, आम्ही दोन मानितच नाही. दोनाच्या पोटात आहे कोण? दोन म्हणजे कोण? एक अधिक परत काय म्हणावं लागतो? एकच. 1+1 राईट टू. म्हणजे एकालाच आपण एक मानलं तर त्याचे काय म्हणायचे? तो. आता 3 करताना किती घ्यावा लागेल? 4 करताना, 5 करताना, 6 करताना, 7 करताना, कोट्यवधी रुपये करताना. मग 2च जन्माला आले नाही तर मग 10 कशी काय जन्माला आले? म्हणून जननो हे हा अवघा जनार्दन. वारकरी संप्रदाय किती मोठा आहे. एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे नाव, एक गाव आम्ही विठोबाचे सगळं म्हणून टाकलं. म्हणजे सूक्ष्म म्हणजे प्राणायाम, ध्यान, धारणा, योगा. पुस्तक म्हणजे अमुक करून बा काही नाही. एक गाव आम्ही विठोबाचे. विठोबा आणि शिव एकच आहे, दोन वेगळे नाही. त्यामुळे पुन्हा ते पण ऐका तुमच्या लक्षात येईल. कळाल्यावर जीव लागत असतो. न कळता आपण लय जणांना जीव लावला. आतापर्यंत पैशाला लावून पाहिला, स्त्रियांना लावून पाहिला, जीवाला लावून पाहिला, खाण्याला जीव लावून पाहिला. तुम्ही कीर्तनाला आले माहिती कशामुळे आले? कुठंच जीव लागत नाही म्हणून माणसं कीर्तनात येत. वारीला गर्दी कशामुळे होती माहितीये का? घरी कोणी ऐकत नाही, आपलं काही चालत नाही, कोणी बोलू देत नाही. असा एक्सपायर झालेला माल आमच्याकडे येतो. आणि मग ते आम्हाला अभंग शिकवते. माय जगन्नाथ काय येण्याचा बदला. अरे आपलीचा दिवा कुठेतरी लाव हळूहळू. कसल्या आंघोळी करतो? कोणत्या तीर्थावर जातो? एखादी इमानदारीची आंघोळ कर. कशाची कर? हो, सत्याची आंघोळ करून पाय. त्यासल्या त्या त्रिवेणी संगमी नाना तीर्थे डुबक्या महाराजांनी सांगितल्या. एवढा कुंभमेळा भरला, एक महाराज नव्हता त्याच्यामध्ये, वारकरी नव्हता. कारण तीर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जेने. त्याने अंग वल्ल होतं, बुद्धी नाही. बुद्धी जगानं किती शोध लावू द्या ना, आज तुमच्या हातात अख्खं जग आहे. इतके शोध लागलेत. पण आपल्या मनाला धुण्याचं साबण सरकारला तयार करता येत नाही. जर अक्कल सरकारला देता आली असती तर राज्यात ज्या घटना चालू आहे त्या घडल्या नसत्या. सद्बुद्धी विकत भेटत नसती. पुढे का? इमानदार, चारित्र्यवान, खानदानी, सत्शील, पवित्र, सद्गुणी, महात्मा, देवभक्त आणि देशभक्त पण त्याच कारखान्यात तयार होत नाही. त्याची फॅक्टरी नसते. ते औषध गोळ्याने तयार होत नाही. ते सरकारला बनवता येत नाही. जेव्हा एखादा सत्पुरुषाचं कथा कीर्तन चालू असतं, जेव्हा तुमच्यासारखी एखादी माता भगिनी शुद्धांतकरणाने ऐकते, तिचे अष्टसात्विक भाव प्रगट झाले आणि ते संस्कार ज्या पोटात लेकरात उतरले, त्याच एखाद्या गर्भातून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतात. एका कारखान्यात तयार होत का? म्हणून तुम्ही सगळ्याजणी अतिशय भाग्यवान आहे की तुम्ही ऐकत असताना खूप छान ऐकलं पाहिजे की माझ्या पोटातून पुन्हा एकदा माऊली तुकोबाराय जन्माला आले पाहिजे. ते कारखान्यात तयार होत नसतात. कथा कीर्तन त्यासाठी करायचं असतं. संस्काराची आज श्वासा इतकी गरज आहे. ज्या घटना घडतायत राज्यामध्ये ते संस्कारहीन पुरुषाचे लक्षण आहे. ती माणसं नव्हे,
आणि संस्कारात द्वितीयोच्यते, संस्काराने माणूस चांगला होत असतो. म्हणून त्याला वळण लावणं, त्याला संस्कार देणं, त्याला ज्ञान देणं, त्याला आम्ही एक आहोत हे शिकवणं, याची आज देशाला गरज आहे. अरे सगळं जग ताणतणावात आहे आज, कुणी सुखानं झोपू शकत नाही. याच्या पाठीमागं भीती आहे, भीतीच्या पाठीमागं काय भय, भयाच्या पाठीमागं अरे सगळं अज्ञान आहे. आणि आज ऐका माझ्याकडनं, द्वेष, मत्सर, जातीपाती, अहंकार, विकृती, वासना, अत्याचार, बलात्कार, ज्या ज्या घटना घडतायत त्या सगळ्या केवळ आणि केवळ फक्त अज्ञानामुळे घडतात. कशामुळे घडतात? हो का? हे अंधारात तोंड आहे त्याचं. कुठं तोंड आहे? अंधारात तोंड आहे. आता याला मारायचं कसं? या सावलीला मारू शकत नाही आणि संसारातली माया तुम्ही नष्ट करू शकत नाही. त्याला एकच उपाय, ज्याची अंगातली आहे त्याचं भजन करणे. ज्या बंगल्यावर कुत्री आहे ना, ती कोणाचंच ऐकत नसते. कुत्री जर धावून आली तर कुत्रीचं नाव घ्यावं का मालकाचं नाव घ्यावं? काय करसा? हा शहाणे, मालकाचं नाव घेतलं म्हणजे ती कोणाचं ऐकती? हा, तुम्ही का तिचं नाव घेतलं की फोडूनच खाणार तुम्हाला. तसं संसार नावाच्या सिस्टीममध्ये जर तुम्ही संसार करीत बसले, वाजणार बोऱ्या तुमचा. तुम्ही फक्त मालकाचं नाव घ्या. हरी हरी तुम्ही म्हणा रे हरी हरी म्हणा. साधी भोळी माणसे तुम्ही, कोणाच्या नादी लागू नका. फसवीन तुम्हाला कोणी, त्याच्या नावातच ताकद आहे. कोणाच्या? हो, ज्याच्या मालका, ज्याची बाईक ते मालकाच ऐकल ना. एवढ्या लोकांमध्ये गावाचं कोण ऐकल? कोणी नाही ऐकणार. मालकानं वरून आवाज दे बरं, कोण ऐकल? तुमची स्वामीने ऐकल, तुमची अर्धांगिनी ऐकल, तुमची मालक ऐकल. म्हणून तुम्ही आता हिच्या नादी लागू नका. तुमच्या कळलं, लक्षात आलं का? संसारातली माया नष्ट होत नसती, तिला मारता येत नाही. हिला सोडून बऱ्याच जणांनी लग्न नाही केले या अंधाराला पाहून की हे नको आपल्याला म्हणून. ते